भाई कैसे बस भाई तैयार रहेंगे की वाले फॉर्म म्हणजे काय जल्लोष आहे सगळीकडे. 5 वर्ष काम केलंय. मधल्या काळामध्ये सत्ता नव्हती तरी पण काम करत होतो आणि पुन्हा आता निवडून आल्यानंतर काम करणार हा आत्मविश्वास आहे. काय काय विजन असणार काम केलेलं आहे. भरपूर काम केलंय. आता येणाऱ्या काळामध्ये जी केलेली कामं आहेत ती लोकांना सांगू पुन्हा नव्याने, आणि पुन्हा जी काय अर्धवट कामं ही होऊ शकली नाहीत सत्तांतर झाल्यामुळे, तर ती कशा पद्धतीने करू याचं नियोजन आमचं काय असणार आहे याच्या बाबतीत सुद्धा बोलणार आहोत. दोन पक्षातले मोठे लोक फाईट बघताय ना, लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांमध्ये जाण्यामध्ये काही हरकत नाही. परंतु आम्ही याच्याकडे एक निकोप काय म्हणतात त्याला स्पर्धा असायला हरकत नाही. परंतु हे सर्व पाहुणे आहेत त्याच्यामुळे पाहुण्यांचा पाहुणचार केल्यानंतर नागरिक त्यांना आपापल्या ठिकाणी पुन्हा पाठवतील. पासून शिवसेना म्हणून माझ्याबरोबर जनाधार आहेत. संघटनेचं काम मी शाखा प्रमुख होण्याच्या पूर्वीपासून कॉलेजमध्ये असल्यापासून करतोय. त्याच्यामुळे संघटनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं हे काय काम मला नवीन नाही आहे. परंतु आज अनेक वर्षानंतर वार्ड ओपन झाला. मी माझी नगरसेविका निधी शिंदेंनाच विनंती केली होती की आपणच या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. परंतु त्यांचा मोठा आग्रह होता की मी अनेक वर्ष काम केलं आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि मग उद्धव साहेबांचं आणि सर्वांचं मार्गदर्शन घेतलं आणि सर्वांनी एकमताने ठरवलं की नाही, त्यावेळेला निवडणुकीला मी सामोरं जायला पाहिजे आणि थेट लोकांची मला सेवा करण्यात येईल अशी त्यामागची भूमिका आहे. वार्ड ओपन झाल्यामुळे अनेकांना वाटतं की आम्ही पण उभं राहायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वच जे येणारे आहेत त्यांना शुभेच्छा देतो. फक्त जे साड्या वाटणारे आहेत आणि जे पैसे वाटणारे आहेत आणि जे आता निवडणुकीच्या 15 दिवस आणि महिनाभर जे फसवणूक करून नारळ फोडणारे आहेत त्यांना मात्र आमच्या शुभेच्छा नाहीत. त्यांना आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनतेच्या माध्यमातून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि गद्दारांना तर गाडणार म्हणजे गाडणारच. नाही, सपोर्ट म्हणजे खांद्याला खांदा लावूनच उभी आहे मी. माझ्या सपोर्टसह आमच्या सगळ्या सहकार्यांचा, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे. सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आणखीन ही निवडणूक होणं गरजेचं होतं. त्यामुळे सर्व तळागाळातली जनता ही गेल्या 5 वर्ष आणि त्याच्या परत प्लस जे 3 वर्ष आम्ही अतिरिक्त काम केलेलं आहोत सत्ता नसताना देखील, तर लोकांना हे माहीत आहे तर जनता आमच्या बरोबर आहे. पूर्ण विश्वास आहे जनतेचा आमच्यावरती, पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला जनतेवरती पूर्ण विश्वास आहे की जनता योग्य व्यक्ती निवडतील. कारण की त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय, सत्य काय असत्य काय, खरं काय खोटं काय सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती पूर्ण विश्वास आहे. आणखीन गुलाल हा आम्ही उधळणार. तर कोविडचा काळ म्हणाल तर अत्यंत कठीण काळ होता, अत्यंत जबाबदारीचा काळ होता. उद्धव साहेबांनी नाराज दिला होता, माझा कुटुंब माझी जबाबदारी, आणि तेच वाक्य घेऊन, तेच नारा घेऊन आम्ही पण पुढे चाललो की आपला प्रभाग, माझा प्रभाग, माझी जबाबदारी म्हणून आम्ही काम केलं आणि लोकांनी त्यांची जाण आहे. आता देखील काही लोकांनी ज्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मदत केली. आज जेव्हा ती लोक आम्हाला भेटतात तेव्हा म्हणतात ताई तुमच्यामुळे आम्हाला लस मिळालं, ताई तुमच्यामुळे आमच्या टेस्ट झाला, किंवा ताई तुमच्यामुळे आमच्या अमुक मुंबईतल्या एखाद्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीला बेड मिळाला. अशा पद्धतीचं देखील आपण सहकार्य केलेलं आहे. तर लोकांना त्यांची जाण आहे, लोक ते विसरणार नाही. थँक्यू.